राज्य मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्या संदर्भातलीच बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार याची यादी दिल्लीत पोहोचलेली आहे। या यादीवर आज हायकमांडकडून शिक्कामोर्तब होईल। राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार असून नव्या सरकारमध्ये कुणाला मंत्रिपद मिळतं या सगळ्याबाबत आज दिवसभरात स्पष्टता होऊ शकेल। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी बोलूया। राहुल, खरं तर सगळ्यात पहिले तुम्हीच बातमी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती की 14 तारखेला यावेळेला पहिल्यांदा शपथविधी कदाचित नागपुरात होईल। त्यावर तर शिक्कामोर्तबच झालंय असं म्हणावं लागेल। आणि आत्ताची ही मंत्र्यांसंदर्भातली काय बातमी, शिक्कामोर्तब दिल्लीत? अगदी सुवर्णा, खरं तर ऐतिहासिक असा नागपुरात पहिल्यांदाच हा शपथविधी पार पडतोय आणि त्यानंतर अखेर या मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण शपथ घेणार यासाठीचा जो अंतिम फॉर्म्युला आहे, खास करून या संदर्भातली यादी जी आहे ती आता दिल्लीत पोहोचली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतिम शिक्कामोर्तबानंतर दुपारनंतर या सगळ्या मंत्र्यांना म्हणजेच भावी मंत्र्यांना फोन जायला सुरुवात होईल। आता प्रत्येकाचं लक्ष जे आहे ते आपापल्या फोनच्या रिंगकडे असणार आहे आणि त्यामुळं आज दुपारपर्यंत एकंदरीत या सगळ्या बदलचे अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते दिल्लीतनं होईल। राष्ट्रवादी, शिवसेना यासोबतच भाजपची ही अंतिम यादी ही दिल्लीतनं आज फायनलाइज होईल आणि त्यानंतर सर्वांना निरोप जातील। एकंदरीत बघितलं तर भाजपच्या यादीसोबतच एकंदरीत नवीन चेहऱ्यांना संधी असेल। जातीय समीकरणं यासोबतच प्रादेशिक समीकरणं जुळवत ह्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार कसा साधता येईल यासोबतच निष्कलंकित मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान कसं देता येईल यासाठी सगळा सोपस्कार जो आहे तो दिल्लीत पार पडतोय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्याही संमतीनं आज अखेर या यादीवर शिक्कामोर्तब होईल। उद्या नागपुरात हा संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार सोहळा जो आहे तो अखेर पार पडतोय। सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल राहुल। आणि आता पुढच्या बातमीकडे वळूया। मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या नागपुरामध्ये होणार आहे हे स्पष्टच झालेलं आहे। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करतील आणि शपथविधी सोहळ्याला कुटुंबासहित उपस्थित रहा अशा सूचना देतील। मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होईल। मुख्यमंत्री आज दुपारनंतर फोन करायला सुरुवात करतील असं कळतंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री कुणाकुणाला फोन करतात आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे बघणं महत्त्वाचं आहे। आत्ता बातमी अशी मिळतेय की जी लिस्ट तयार झालेली आहे ती दिल्लीकडे रवाना झाली आहे। दिल्लीमधून शिक्कामोर्तब होईल आणि लगेचच दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन करतील। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होणार आहे आणि हा नागपुरामध्ये होणार आहे। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 20 दिवस झालेले आहेत, पण अजून सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाहीये। दिल्लीवारी झाल्यावर 14 डिसेंबरला म्हणजे आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा होती। अजित पवार यांनी सुद्धा बहुतेक 14 तारीख असं म्हटलेलं होतं, तसे संकेत दिले होते, पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलण्यात आलाय आणि आता नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्याच्या दिवशी रविवारी 15 तारखेला नागपूरमध्ये शपथविधी होईल असं कळतंय। नागपूरच्या राजभवनामध्ये तो शपथविधी होईल असं कळतंय आणि 16ला लगेचच सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी। तुषार, न्यूज 18 लोकमतनंच सगळ्यात आधी ही बातमी दिली होती की नागपुरामध्ये यावेळेला शपथविधी होऊ शकतो। आता तर तारीख सुद्धा फायनल झाली आहे, 15 तारखेला उद्या शपथविधी होईल। काय अपडेट आहे? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर फडणवीस सरकारचा विस्तार कधी होणार या संदर्भातल्या तारखा दररोज नव्याने येताना पाहायला मिळत होत्या। 11 तारीख, 12 तारीख, 14 तारीख, मात्र आता 15 तारखेवरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 15 तारखेला नागपूरमध्ये आपल्याला हा शपथविधी सोहळा पार पाडताना पाहायला मिळणार आहे। कारण की विरोधकांच्या हाती नवं कोणतंही कोली देता कामा नये म्हणून फडणवीसांनी ही शक्कल लढवल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन असणार आहे या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ देखील असावं ही सर्वांची भावना होती।
होती। मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांमध्ये खाते वाटपावरून आपल्याला चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्ली वारीनंतर खाते वाटपावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब अखेर झालेला आहे। तिन्ही नेत्यांच्या या ठिकाणी आपापसामध्ये सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे। आता प्रामुख्याने दुपारी 3 नंतर देवेंद्र फडणवीस जे त्यांच्या कॅबिनेटमधले संभाव्य मंत्री असतील त्या मंत्र्यांना आपल्याला फोन करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्या आमदाराचा फोन खरा आणतो आणि कोणत्या आमदाराला उद्या नागपुरामध्ये सहकुटुंब शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण देखील त्याच अपडेटवरती आहोत। मात्र 15 तारीख ही फायनल झालेली आहे। आपल्याला उद्या नागपूरमध्ये या ठिकाणी ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पडताना पाहायला मिळणार आहे। सुवर्णा, नक्की तुषार, खूप महत्त्वाची बातमी, धन्यवाद। आपण सविस्तर बातमी दिलीत त्याबद्दल। मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईऐवजी नागपुरामध्ये होणार आहे आणि तो उद्याच्या दिवशी रविवारी होणार आहे। 15 तारखेला नागपूरच्या राजभवनामध्ये तो होईल आणि 16ला हिवाळी अधिवेशन सुरू होईल। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी म्हणजे उद्या नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे। 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे। एक दिवस आधी हा शपथविधी होतोय। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। राजभवनाच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। तयारी सुरू झालेली आहे, त्याची दृश्य आपण बघतो आहोत। नागपूरच्या याच राजभवनमध्ये उद्या देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होण्याची शक्यता आहे। यासाठी जे आहे ते राजभवन जे आहे ते सज्ज व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर हे ब्रिटिशकालीन राजभवन आहे, त्यामुळे इथं 1000 लोक बसतील इतका मोठा हॉल नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते या राजभवनच्या लॉनमध्ये जे आहे ते एक जोरदार शामियाना उभारण्याचं काम जे आहे ते युद्धस्तरावर सुरू झालेलं आहे। प्रशासनाकडून साधारणतः 1000 लोक या शपथविधीसाठी उपस्थित राहतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्या दृष्टीनं जे आहे ते या राजभवनमध्ये आता तयारीला वेग आलेला आहे। जवळपास 33 वर्षानंतर नागपूरच्या या राजभवनमध्ये जे आहे ते शपथविधी होणार आहे। याआधी छगन भुजबळ यांचा शपथविधी या राजभवनमध्ये झाला होता आणि त्यानंतर आता फडणवीस सरकारमध्ये जो आहे तो शपथविधी या राजभवनमध्ये होणार आहे। त्यामुळे नागपूरचं राजभवन पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। साधारणतः उद्या सकाळी जे आहे ते राज्यपाल यांचं या राजभवनमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 वाजता जे आहे ते राजभवनच्या या लॉनवर मंत्रिमंडळाचा जो आहे तो शपथविधी समारोह होणार आहे। आणि त्या दृष्टीनं आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज व्हायला लागलेल्या आहे। कारण 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं आणि त्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो आहे तो नागपूरच्या या राजभवनमध्ये जे आहे ते मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। त्यामुळे नागपूरचं हे राजभवन सध्या राज्यात राजकारणातलं चर्चेचं केंद्र बनून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। राष्ट्रवादी काँग्रेसचं खातेवाटप फायनल झालंय। अजित पवार मुंबईहून बारामतीकरता रवाना झालेले आहेत। बारामतीहून थेट नागपूरला जाणारे सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं खातेवाटप ठरलेलं आहे। अजितदादा मुंबईतून बारामतीकरता रवाना झालेत आणि बारामतीतूनच थेट ते नागपूरला जाणार आहेत। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आज दिवसभरात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये गोटामध्ये हालचाली वेगवान स्वरूपातल्या घडतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून काय माहिती आहे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा खातेवाटप ठरलेलं आहे। बारामतीला जातील अजित पवार, मग तिथून नागपूरला असं कळतंय, काय सांगाल? काल आपण बघितलं होतं की संबंधित दिवसभर अजित पवार यांचा देवगिरी जो बंगला आहे या बंगल्यावर इच्छुकांची रेलचेल आपल्याला बघायला मिळाली। सातत्यानं मोठमोठे नेते असतील किंवा मग आमदार असतील ज्यांना इच्छा आहे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा असे सगळेजण काल आपण बघितलं देवगिरीवर येऊन गेलेले होते। आणि काल नंतर मात्र आज सकाळीच अगदी 8-8:30 वाजताच अजित पवार हे देवगिरीसाठी माफ करा बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। आणि त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं सगळं खातेवाटप हे फायनल झालेलं आहे। काल हे सगळं खातेवाटप फायनल करून आज अजितदादा हे बारामतीला रवाना झाले असून बारामतीवरूनच ते थेट नागपूरला जाणार आहेत अधिवेशनासाठी। आणि उद्या
शपथविधी होणार आहे नागपुरामध्ये आणि त्यामुळं आता केवळ काम शिल्लक राहिलेलं आहे ती ज्यांची नावं यादीत आहेत त्यांना फोन करून त्यांना उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण देण्याची आणि ते काम फोनवर होणं शक्य असल्यामुळं आता अजित पवार यांनी मुंबईतून त्यांचं बस्तान हलवून बारामती त्यांनी ते गाठतायत आणि त्यानंतर तिथून ते थेट नागपूरला जाणार आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे आपापले संभाव्य मंत्री जे आहेत, आपापल्या पक्षातले जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना आज दिवसभरामध्ये फोन करतील आणि उद्या नागपुरामध्ये कार्यक्रमासाठी या असं सांगतील. त्यावरून समजून जायचं काय ते की कोण मंत्री होणार आहे.